हॅलो नमस्कार, कोमल ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। आय होप तो तुम्हाला आवडेल। तर आज जरा निवांत वेळ होता, म्हटलं जरा किचनकडे लक्ष द्यावं, कारण दिवाळीच्या अगोदरच किचनची साफसफाई झाली होती। त्यानंतर मग थोडंफार फ्रीज वगैरे डीप क्लिनिंग हे ते असं चालूच असतं, पण किचन ट्रॉली काय साफ करायला मला जास्त वेळ मिळाला नाही। आणि किती आवरलं तरी तिथे थोडाफार काहीतरी पसारा होऊनच जातो, कारण सकाळी ऑफिसच्या घाईमध्ये वगैरे कुठं काही ठेवलं जातं। त्यामुळे म्हटलं आज आहे वेळ, तर सगळे डबे देखील मला चेक करायचे होते। काही मटकीला वगैरे काही जाळे वगैरे लागली की काही ती चेक करायचं होतं। त्यानंतर मग किचन ट्रॉलीच्या खाली मग डस्ट जर खूप दिवस हे नाही केलं तर खाली देखील खूप जास्त डस्ट जमा होऊन जाते। म्हटलं ते देखील चेक करून घेते। आणि मला काही नवीन कंटेनर देखील घ्यायचे आहेत किचनसाठी। म्हटलं सगळे चेक करून घेते, कुठे कुठे काय स्पेस आहे, त्याचं काही म्हणजे किती मेजरमेंट वगैरे घेऊन ठेवते, जेणेकरून मला ऑर्डर करायला सोपं पडेल। आणि मी कॉकरोचसाठी वगैरे काही टिप्स देणार आहेत। म्हणजे किचन ट्रॉलीमध्ये खूप लगेच जाळं देखील लागतं, कॉकरोच देखील लगेच होतात। त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन घेऊ शकता ते देखील सांगते। माझ्या याच्यात नाही आहे कॉकरोच वगैरे, पण तरी देखील मी प्रिकॉशन म्हणून काय काय यूज करते ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा, जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल आणि मी असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग सुरुवात करूया, लेट स्टार्ट। तर मग आता आली मी किचनमध्ये। म्हटलं तुम्हाला अगोदर मस्त असं चकाचक किचन आहे, सगळं भांडे वगैरे सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे। म्हटलं अगोदर सगळं किचन तुम्हाला दाखवून घ्यावं। जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघितलंच असेल पहिले सुरुवातीला। ह्या लेफ्ट साईडला मी ऑइलचे कंटेनर वगैरे ठेवले आहे आणि हे किचन ट्रॉलीचे जो पार्ट होता तो वरती मी यूज केले। आणि हे जे ग्लासचे आहेत ना कंटेनर, ते मी आता एवढ्यातच ॲड केले आहेत। खाली किचन ट्रॉलीला देखील मी क्लीन करून, म्हणजे वरती कपडा जरी मारला नाही 1-8 दिवसातून तरी पण ती एकदम आहे तशीच राहते। जास्त काही त्याला क्लीन करत बसावं लागत नाही, फक्त पण आतमध्ये थोडंफार डस्ट वगैरे खूप जास्त जमा होऊन जाते। आता इथं टेबलवरती वगैरे जरी थोडं जरी 2-3 दिवसाचा गॅप पडला ना तरी एवढी डस्ट जमा होऊन जाते। त्यामुळे मग किचन ट्रॉली खाली तर ते कंटिन्यू पॅक असतं, त्यामुळे कॉकरोच वगैरे होण्याची देखील भीती असते। त्यामुळे म्हटलं आज आहे वेळ तर क्लीन करून घेऊयात आणि तुमच्यासोबत देखील मी शेअर करते। आणि आता सर्वात अगोदर सुरुवात करूया ह्या खालच्या याच्यापासून। हे मी ॲक्च्युली अशा व्हील्सच्या करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ना त्यांच्या खालची जी डस्ट आहे ना ती इझिली आपल्याला काढता येईल। जर ते पॅक असेल ना तर मग ते प्रॉपर निघत नाही आणि मग काही डस्ट वगैरे जास्त आपल्याला क्लीन करता येत नाही। तर सगळ्यात अगोदर हे साफ करून घेते। मग दोन्ही किचन ट्रॉलीची जे खालचे साईड आहे ना ते सगळे मी प्रॉपर व्यवस्थित झाडून वगैरे घेतली आणि पोछा मारून घेतला। आणि एवढी काही डस्ट जमा झालेली नव्हती। आणि ट्रॉली देखील मी मध्ये आता दिवाळीच्या वेळेसच घासल्या होत्या पूर्ण काढून, त्याच्यामुळे ती देखील घासायची गरज नव्हती। पण म्हटलं हे डस्टिंग वगैरे करून घेऊ, कारण नंतर मग जास्त झालं ना मग खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जातात। मग एक ओला कपडा करून मग सगळं ट्रॉली वगैरे खालची साईड सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं। आणि सगळ्या ट्रॉलींचे साईडला आहेत ना त्या बास्केटमध्ये साईडला सगळे डस्ट वगैरे जमा झाली ती देखील मी क्लीन करून घेतली सगळ्या ट्रॉलीची। पण पूर्ण मग व्हिडिओमध्ये दाखवत बसला असतं तर खूप जास्त वेळ निघून गेला असता, त्यामुळे मग मी ते स्किप केलं व्हिडिओमध्ये दाखवणं। त्यानंतर मग काही डबे वगैरे सगळं चेक करून घेतलं की कुठले डबे वगैरे रिकामे आहेत। तर काही डब्यांमध्ये थोडं संपत आलेलं होतं सामान, मग म्हटलं ते देखील काढून वॉश करून परत त्याच्यामध्ये सामान फिलअप करून ठेवावं। आणि ही बाहेरची साईड देखील व्यवस्थित हे करून घेतली, कारण रोज स्वयंपाक वगैरे करताना आपले थोडंफार ऑइली वगैरे हात त्याला लागले जातात, त्यामुळे ते जरा ऑइली झालेलं असतं। ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं। आणि ही मधली जी आहे ना हे याच्यामध्ये हे ठेवता येतात कंटेनर छोटे, पण ती काही काढता येत नाही मला, त्यामुळे मग मी फक्त तिथे साईडनं क्लीन वगैरे करून घेतलं त्याला। त्यानंतर ही बेसिनची साईड पण मी आता मध्येच क्लीन केली होती। तिथे सगळं मशीनचं लिक्विड वगैरे, परत काही निरमा वगैरे एक्स्ट्राचे साबण वगैरे जे असतील ना सगळं ते फ्लोअर क्लीनर वगैरे सगळं मी तिथंच ठेवते। आणि डस्टबिनच्या बॅग वगैरे सगळं मी एखाद्या दिवशी पूर्ण किचनची टूर करेल। मला आणखी बऱ्यापैकी चेंजेस करायचे आहेत, ते झालं की मी नक्कीच तुमच्यासोबत टूर शेअर करेल। त्यानंतर मग हे टिफिन वगैरे जे ठेवलेलं होतं हे देखील सगळं व्यवस्थित ठेवून प्रॉपर किचन ट्रॉली क्लीन केली। आणि चम्मचचं हा जो कप्पा आहे ना हा डेली खूप जास्त यूज होतो, त्यामुळे तिथे सारखं खराब होत असतं। आता हे 8-15 दिवसाला जरी व्यवस्थित क्लीन केलं ना तरी परत ते आहे तसंच होऊन जातं। त्याच्यामध्ये समोरच्या साईडला फळी वगैरे जे आपलं रेग्युलर लागतं ना, जे जास्त यूज होतं ते ठेवलेलं असतं मी। आणि एका याच्यामध्ये ते स्पून, झाऱ्या वगैरे, परत काही आपले सुरी वगैरे जे आहे ना ती एका याच्यामध्ये ठेवते। आणि बाकीचे जे छोट्या-छोट्या बरण्या दिसतायत ना त्याच्यामध्ये म्हणजे बाजरीचं पीठ वगैरे जर भाजून ठेवलं किंवा जिरे मोहरी एक्स्ट्रा शिल्लक असेल ना तर ते त्याच्यामध्ये ठेवते। आणि परत मी आता मध्ये डीमार्टमधून एक ग्लासच्या कपचा सेट आणला होता, तो देखील मी तिथेच ठेवते।
कारण ते जर दुसरीकडे कुठे ठेवायला गेलं ना, तर खूप नाजूक आहेत ते. फुटायची खूप जास्त भीती वाटते. मग मी ते वॉश करून तिथं पाठीमागं याच्यावर ठेवून देते. जेव्हा वॉश करते तेव्हा मशीनवर ठेवून देते आणि सुकले की लगेच ह्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवून देते आणि कोणी गेस्ट आले तरच यूज करते सध्या. मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. खूप छान क्यूट आहेत ते. मी मागे देखील शेअर केलं होतं, पण त्याच्यामध्ये नंतर काही चहा वगैरे काही घेतला नाही. त्यानंतर मग वॉशिंग मशीनसाठी देखील नवीन कव्हर आणलं होतं. ते देखील मी मागे दाखवलंय त्या व्हिडिओमध्ये. माझ्या बर्थडेला मोरया गोसावी गणपती मंदिरामध्ये गेलो होतो ना, तिथे यात्रा होती तेव्हा ते घेतलं होतं. त्यानंतर हा जो ग्रीन कलरचा डबा आहे त्याच्यामध्ये सगळं एक्स्ट्राचं मटेरियल वगैरे ठेवलेलं असतं आणि तिथे मध्ये थोडीशी जी जागा आहे ना, त्याच्यामध्ये सगळं मी ऑइलचे जो कॅन वगैरे असतं ना, ते असं ठेवते. ते किचन टूरच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल. व्यवस्थित सगळं ऑर्गनाइज केल्यानंतर आणखी खूप चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर पिठाचा डबा वगैरे इकडं ह्या साईडला असतं सिलेंडरच्या शेजारी. मग तिथे देखील सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि मला नंतर तो ग्रीन कलरच्या डब्यामधलं देखील सामान चेक करायचं होतं. काय शिल्लक आहे, कारण ग्रोसरी बऱ्यापैकी संपत आली आहे. म्हटलं त्याच्यामध्ये काय आहे ती चेक करून मग नंतर डीमार्टला जाता येईल. मग पहिले सगळं अगोदर डस्ट वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि मग हँड वॉश वगैरे करून घेतला. म्हटलं आता हे झालंच आहे सगळं क्लिनिंग करून, तर पहिले ते सामान चेक करून घ्यावं. ते सगळं झाल्यानंतर मग त्या डब्यामध्ये काय जो पसारा आहे तो सगळा काढून घेतला. आणि सगळं एक असं मटेरियल ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दिवाळीच्या वेळेस ते मका पोहेचं हे आणलेलं होतं मका पोहे. तर ते देखील सापडले. म्हटले ते साईडला काढून ठेवते जेणेकरून त्याचा चिवडा करता येईल. कारण सध्या काही स्नॅक्स वगैरे देखील नाहीये घरामध्ये. मध्ये चिवडा वगैरे होता त्यामुळे मी बाकीचं दुसरं काही करून देखील ठेवलं नव्हतं. त्यानंतर आता सगळं आवरून झाल्यानंतर वेळ होती कॉकरोचची व्यवस्था करण्याची. मग त्यानंतर पहिले सगळ्या डांबर गोळ्या टाकणार होते, पण बाहेर चेक केलं. ट्रॉलीच्या बॅक साईडला थोडासा स्पेस आहे, तिथं मी हे ठेवत असते सगळं. पण ऑलरेडी डांबर गोळ्या पहिल्या टाकलेल्या होत्या. तर म्हटलं मग दुसरं गेट आउट जेल हे पेपरचे 4 तुकडे केले आणि कॉकरोचसाठी असं काही पावडर वगैरे टाकलं ना, म्हणजे काही हे खडू वगैरे असं मारलं ना, तर मग त्याचं परत इकडे-तिकडे उडण्याची भीती असते. तर मग हे एक गेट आउट जेल आहे. तर हे असं पेपरवर टाकून दिलं आणि तिथे जर ठेवून दिलं ना, तर ते कशाला लागायची देखील भीती राहत नाही. मग हे सगळ्या ट्रॉलीच्या बॅक साईडला मी टाकून दिलं. गेट आउट जेलमुळे कॉकरोच देखील सगळे मरून जातात असतील घरामध्ये तर आणि नवीन देखील येत नाहीत. त्यामुळे हे खूप जास्त युजफुल आहे. तर कशी वाटली ट्रिक आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.